गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत पहाटेचे 3:30 आणि आम्ही गोल्डन टेम्पलला आलो आहे आत्ता. तर काय काय ससरी अक्कल अजून मी सारी आणू पण पाहिजे. ससरी अक्कल सारी गोल्डन टेम्पलमध्ये जाणार आहोत आणि का ते मी तुम्हाला दाखवते. इस शाम जुलूस पर गोलियां बरसाती करें, तेहत्तर हम गोलियां 20 की मौत. मतलब तुम इन्होंने जानते हो ना? हाँ जी. दीदी अगर आपको आगे भी चाहिए होगा ना, हाँ जी. मेरा कार्ड ले जाओ, हम कोरियर कर देते हैं. गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत पहाटेचे 3:30 आणि आम्ही गोल्डन टेम्पलला आलो आहे आत्ता. तर काय काय ससरी अक्कल अजून मी सारी आणू पण पाहिजे. ससरी अक्कल सारी आणि सारी आणि नाही रे मूव येते. सारी आणि तर आता आम्ही सकाळी 3 वाजता उठून आलोय. गोल्डन टेम्पलमध्ये जाणार आहोत आणि का ते मी तुम्हाला दाखवते. अजय किती मस्त करतो बघा. कसं नाही सस्त्री अकाल सारी आणू. ससरी अक्कल सारी आणि ह्यावेळी जर तुम्ही गोल्डन टेम्पलला आलात तर गुरु ग्रंथ साहिबच्या नेत्रदीपक पालखी सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकता. गोल्डन टेम्पलमधील पुजारी सोन्याच्या पालखीत पवित्र ग्रंथ घेऊन जातात आणि इतर भक्तही या सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. ही पालखी पहाटे सूर्योदयापूर्वी 3:30 वाजता आणि रात्री उशिरा 10 ते 11 या वेळेत निघते. ह्यात अकाल तख्त इमारतीतून गुरुग्रंथ गोल्डन टेम्पलच्या मुख्य मंदिराकडे परत नेण्याचा सोहळा आहे. तसेच रात्री 10 ते 11 या वेळेत गुरुग्रंथ मुख्य गोल्डन टेम्पलमधून अकाल तख्तच्या पहिल्या मजल्यावर नेला जातो. यामुळे गुरुग्रंथाला विश्रांती मिळते असं म्हणतात. शीख धर्मातील 10वे गुरु गोविंद सिंग यांनी त्यांच्यानंतरचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यांना त्यांचे मार्गदर्शक गुरु मानण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पवित्र ग्रंथाला गुरु म्हणजेच पवित्र व्यक्ती मानले जाते. म्हणून या मिरवणुकीत सूचित करतात की जसं माणसाला विश्रांती आणि झोपेची आवश्यकता असते तशीच प्रक्रिया धर्मग्रंथासाठी केली जाईल. हा दिव्य सोहळा पाहिल्यानंतर आम्ही हॉस्टेलला जाऊन थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आलो आहोत जालियावाला बाग बघायला. ह्याबद्दल आपण शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आहेच. जालियावाला बाग हत्याकांड जे 13 एप्रिल 1919 या दिवशी घडलं. वार्षिक बैसाखी मेळ्यादरम्यान अमृतसर येथील जालियावाला बाग येथे
मोठा शांततापूर्ण जनसमुदाय जमला होता. रॉलेट कायद्याच्या विरोधात आणि स्वातंत्र्य समर्थक कार्यकर्ते सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांच्या अटकेच्या विरोधात. या मेळाव्याचा प्रतिसाद म्हणून त्यावेळचे ब्रिगेडियर जनरल REH डायर यांनी ब्रिटिश सैन्यासह लोकांना वेढले आणि जालियावाला बागमधून फक्त एकाच बाजूने बाहेर पडता येतं. बाकी तीनही बाजू इमारतींनी वेढलेल्या आहेत आणि हा मार्ग सैन्याने रोखल्यानंतर त्याने जमावावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. जमावात असलेल्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण हा गोळीबार बराच वेळ सुरू होता. सैन्याने त्यांचा दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार चालू ठेवला. अंदाजे 1,500 किंवा त्याहूनही जास्त लोक मृत्युमुखी पडले आणि 1200हूनही अधिक लोक जखमी झाले होते. इथल्या म्युझियम्समध्ये तेव्हा झालेल्या आणि त्या काळातील बऱ्याच इतिहासातील घडामोडी अगदी सविस्तर आणि सुंदर मांडल्या आहेत. ॲनिमेटेड मूव्हीद्वारा त्यावेळी घडलेल्या घटनांचा जास्त चांगल्या प्रकारे इतिहास अनुभवता येतो. डॉक्टर किचलू और डॉक्टर सत्यपाल की गिरफ्तारी और निर्वासन के आदेश दिए. 10 अप्रैल को भी डॉक्टर सैफुद्दीन किचलू, डॉक्टर सत्यपाल और अन्य नेताओं की गिरफ्तारी ने पूरे अमृतसर के जीवन को रूप सा दिया. गांधी जी, जो कि पंजाब का रुख कर चुके थे, पलवल में ही रोक लिए गए और उन्हें बम्बई भेजकर हिरासत में ले लिया गया. नेताओं की गिरफ्तारी और गांधी जी को पंजाब में आने से रोके जाने की खबर जंगल की आग की तरह फैल गई, जिससे चारों ओर लोग आनंद करने के लिए प्रदर्शन और तेज हो गए. इथल्या भिंती आणि विहीर त्यावेळी शहीद झालेल्या लोकांची साक्ष देतात. गोळीबारापासून वाचण्यासाठी कंपाऊंडमधील एका विहिरीत उडी मारून अनेक लोक मरण पावले आणि या विहिरीतून 120 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. की कराहों से निकला था और जिसके चलते उधम सिंह ने 1941 में लंदन के ब्रिक्स्टन हॉल में माइकल ओड्रायर को गोली मारकर इस जनसंहार का बदला ले लिया. स्टोरी ऑफ भगत सिंह. The massacre of Jallianwala Bagh and the brutalities perpetuated on the जालियनवाला बागमधून बाहेर आल्यावर आम्ही या चौकात थोडी शॉपिंग केली. मी काही शॉल, अमृतसरी जुती घेतल्या. मतलब तुम्हें इन्होंने जानते हो ना. कसं आहे? फक्त गुड. अहो किडनीचा त्रास आहे त्यांना. हे टाकते अजून किडनीचा त्रास. इथे पंजाबची स्पेशालिटी म्हणजे फुलकारी वर्कचे खूप सुंदर कपडे मिळतात.
पण मेन चौकात थोड्या किमती जास्त होत्या. पण या शॉपमध्ये खूप रिझनेबल रेट्स होते. स्पेशली फुलकारी ओढणीचं कलेक्शन खूप छान होतं. मी ही हँडवर्क केलेली फुलकारी ओढणी फक्त 500 रुपयामध्ये घेतली आणि माझ्या मम्मीसाठी हे 2 ड्रेस पीस घेतले. हे या शॉपचं नाव आहे. पार्टिशन म्युझियमकडे जाताना हे शॉप लागतं आणि गोल्डन टेम्पल पासून पार्टिशन म्युझियम सुद्धा वॉकिंग डिस्टन्सवर आहे. इथून आम्ही पार्टिशन म्युझियम बघायला आलो होतो. इथे आत शूटिंग करायला किंवा फोटोग्राफीसाठी परमिशन नाही, पण हे म्युझियम मस्ट व्हिजिट आहे. इंडिया पाकिस्तान पार्टिशन विषयाचा संपूर्ण इतिहास इथे खूप सुंदर मांडलेला आहे. हाय, आणि मी अशी व्हिडिओच्या मधूनच तुमच्याशी बोलायला आली आहे. त्याचं कारण असं की आम्ही अमृतसरहून तिसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला येणार होतो आणि आमचे तिकीट्स कन्फर्म झालेले नव्हते. पण आदल्या दिवशी रात्री 10 वाजता मला मेसेज आला की आमचे तिकीट्स कॅन्सल झालेले आहेत आणि मग आम्ही अमृतसर स्टेशनला गेलो. तिथे तर रिझर्वेशन काउंटर तोपर्यंत बंद झालेलं. पण बाहेर आम्हाला जे एक टी-सी भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की आता काही होऊ नाही शकत. तुम्ही एकतर एक दिवस एक्सटेंड करून परवाचं तत्कालचं तिकीट उद्या काढा आणि तसं मुंबईला जा, किंवा उद्याच्या ज्या ट्रेनचं तिकीट तुमचं कॅन्सल झालंय त्याचं वेळेवर जनरलचं तिकीट काढून जनरल डब्यात बसून मुंबईला जा. जनरल डब्यात बसणं तर अशक्य आहे, कारण खूप लांबचा प्रवास आहे आणि बसून नाही येऊ शकत इतक्या लांबून. सो आम्ही तत्काल तिकीट काढायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर अमृतसर स्टेशनला गेलो. पण तत्कालचं तिकीटही नाही मिळालं आम्हाला. त्यानंतर असं झालं की आता काय करायचं, रोड. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाय रोड आपण एकतर जयपूर किंवा दिल्लीपर्यंत जाऊया. म्हणजे बाय रोड म्हणजे बसेस जातात अमृतसरहून. आणि त्यानंतर आम्ही एका तिथल्या लोकल ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन इन्क्वायरी केली. तर त्यातल्या त्यात आम्हाला जयपूरचा ऑप्शन जास्त बेटर वाटला. बिकॉज बाय रोड ओव्हरनाईट अमृतसरवरून जयपूरला पोहोचता येतं 12 ते 14 तासांमध्ये. आणि जयपूरहून मुंबई जास्त जवळ आहे कम्पेअर टू दिल्ली. सो आम्ही असं ठरवलं की आपण जयपूरला जाऊया. तर त्यानंतर आम्ही बसचं तिकीट काढलं आणि हॉस्टेलला जाऊन 12 वाजता दुपारी चेकआउट केलं आणि तिथल्या हॉस्टेलच्याच लॉकर रूम्समध्ये आमच्या बॅग्स ठेवल्या. कारण आमची संध्याकाळी 5:30-6ची बस होती. मग आम्ही लंच करायला बाहेर आलो आणि लंच केल्यानंतरही आम्ही तिथल्याच मार्केटमध्ये शॉपिंगसाठी फिरलो थोडा वेळ. जास्त काही घेतलं नाही आम्ही, पण संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे मार्केटमध्ये छान वेळ घालवला. मग नाश्ता केला संध्याकाळी आणि आम्ही बॅग्स घेऊन हॉस्टेलमधून जो आमचा बसचा पिकअप पॉईंट होता तिथपर्यंत आम्ही ऑटोने गेलो. आणि तिथून आम्ही ओव्हरनाईट, आम्हाला त्यांनी सांगितलेलं 12 ते 14 तास, पण थोडा जास्त वेळ लागला. कारण त्यांनी सांगितलं थंडीच्या दिवसांमध्ये धुकं असतं पहाटे, त्यामुळे गाडी फार फास्ट नेत नाहीत, बसेस हळू जातात आणि ते जास्त बेटर आहे. सेफ्टी इज इम्पॉर्टंट. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता जयपूरला पोहोचलो आणि आमची तिथून 1 वाजताची ट्रेन होती दुपारची. सो आमच्याकडे टोटल 4 तास होते. आणि मग जयपूरमध्ये जर आपण आलोच आहोत अनायसे, तर काही स्पॉट्स ॲटलिस्ट बघून होतील असं आम्हाला वाटलं. कारण मेन सिटी सेंटरमध्ये हवा महल आहे आणि सिटी पॅलेस आहे. सो आम्ही टॅटू कॅफेला जायचं ठरवलं आणि आम्ही बसमधून उतरल्यानंतर ऑटो करून मेन सिटी सेंटरलाच हवा महलच्या एकदम समोर टॅटू कॅफे आहे तिथे आलो. कारण आम्हाला ब्रेकफास्ट पण करायचा होता. तिथे वॉशरूमही चांगला आहे, तिथे फ्रेश होता आलं आम्हाला. कारण आम्ही जेव्हा 2022च्या डिसेंबरला म्हणजे आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला जेव्हा जयपूरला गेलो होतो तेव्हा आम्ही टॅटू कॅफेला डिनरसाठी गेलेलो. सो मला त्या कॅफेची आयडिया होती. मग आम्ही असं ठरवलं की आपण त्याच कॅफेला जाऊया. फ्रेश झालो, नाश्ता केला
आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला 2-3 तास बाहेर फिरता येईल, सो आमचं लगेज तुम्ही इथे ठेवू शकता का? सो त्यांनी टॅटू कॅफेमध्ये जे टॅटूचं सेक्शन आहे त्या रूममध्ये एका बाजूला आमचं सगळं सामान ठेवलं. मला असं वाटतं सेफ आहे जर तुम्ही फार काही प्रिशियस काही मौल्यवान गोष्टी त्यात नाही ठेवल्यात, फार पैसे नाही ठेवलेत त्यात, तर असं आपण लगेज ठेवणं सेफ आहे. टॅटू कॅफेमधून खूप सुंदर हवा महलचा व्ह्यू बघायला मिळतो. त्याच्यानंतर आम्ही तिथून सिटी पॅलेसला गेलो. सिटी पॅलेस आम्ही आधी पाहिलेला आहे, जसं मी म्हणाले की आम्ही जयपूरला आधी गेलोय. पण अजयला आणि माझ्या बहिणीला गुड्डीला बघायला मिळालं जयपूरमधलं सिटी पॅलेस आणि हवा महल. जयपूर सिटी पॅलेसचं बांधकाम 1727मध्ये महाराजा सवाई जयसिंग II यांच्या कारकिर्दीत जयपूर शहराची स्थापना झाल्यानंतर सुरू झाले आणि त्यांनी 1727मध्ये आमेरहून जयपूरला आपला दरबार हलवला. जयपूरच्या महाराजांचे औपचारिक आणि प्रशासकीय आसन म्हणून सिटी पॅलेस कार्यरत होते. पॅलेसचे बांधकाम 1732मध्ये पूर्ण झाले. सिटी पॅलेसच्या कॅम्पसमध्ये अनेक इमारती, गॅलरीज, रेस्टॉरंट, संग्रहालय आणि कार्यालय आहेत आणि मुघल आणि राजपूत स्थापत्य शैलीतील घटकांचा खूप सुंदर मेळ घालून हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधण्यात आले होते. मला असं वाटतं जसं अमृतसर सोबत अनेक लोक हिमाचलची ट्रिप करतात, तशीच आपण अमृतसर सोबत जयपूर आणि उदयपूर अशी आयटनरी करून सुद्धा 7 दिवसात ही 3 शहरं खूप छान पद्धतीने एक्सप्लोर करू शकतो. हवा महलच्या बाजूला सिटी पॅलेसकडे जाताना खूप छान छान शॉपिंगसाठी दुकानं आहेत. तिथे खूप छान कॉटन ड्रेसेस, शर्ट्स, जॅकेट्स, राजस्थानी बँगल्स, जुती आणि बॅग्स घेऊ शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.